आज आपण सादलगाव येथे आहोत. या ठिकाणी आत्ता दोन पैठण येथून आले असे सांगतात आणि त्या दोन जणांनी जे भिक्षा मागतात अशा भगवे कपडे असा वेश धारण केलेले दोन जण आपण आत्ता त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले. म्हणजेच ज्यांची बाजू भक्कम असते, जे आपल्या भागामध्ये येऊन गैरप्रकार करत नाहीत, असे लोक हे पळून जाऊ शकत नाहीत. तरी सादलगावकर व मांडोगण फराटा व आसपासच्या नागरिकांनी असे भिक्षुकरू जे आहेत यांच्यापासून सावध राहा. यांच्याशी कोणताही संपर्क होऊन देऊ नका, अन्यथा एखाद्या घरी वयोवृद्ध लोक अथवा रानची वस्ती असेल तर हे लोक नक्की आपल्याला स्प्रे मारून अथवा काही भूलभुलैया आपलं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतील, काही घटना सांगण्याचा प्रयत्न करतील आणि त्या माध्यमातून मात्र आपली नक्कीच फसवणूक होऊ शकते. तरी अशा अनोळखी लोकांना आपल्या घरामध्ये घेऊ नका, आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊ नका. दानधर्म करायचा असेल तर आपण वयोवृद्धांना दानधर्म करा, अनाथाश्रमांना द्या, वृद्धाश्रमांना द्या. परंतु जे आज तरुण आहेत, ज्यांना काम करायची आवश्यकता असताना ते कामधंदा न करता फक्त आयते पैसे कसे मिळतील आणि त्या माध्यमातून काही लोक हे घराचे फोटो काढून पाठवतात आणि दुसरी टोळी येते त्यांची आणि ते लोक एकांकी घर असणारे, एकटे घर असणाऱ्या ठिकाणी वयोवृद्ध असणाऱ्याची माहिती हे लोक देतात आणि नंतर मात्र आपल्या कुटुंबाबाबतीत असा एखादा प्रकार घडू शकतो. हे मात्र तितकेच खरे. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले, मांडोगण फराटा. सजग रहा, सावध रहा. आपल्या येथे येणाऱ्या, गावामध्ये येणाऱ्या जे काही परप्रांतीय असतील, दुसऱ्या जिल्ह्यातून येणारे असतील, कोण कुंडली काढून देतो, कोण भविष्य सांगतो, कोण वस्तू विकायला येतो, या सर्व लफंग्यांपासून आपण सावध रहा. नक्कीच आपण आपली होणारी फसवणूक टाळू शकतो. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जनआवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले. जनहितार्थ हा संदेश जारी.